प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या बॉसला असं कधी फारच राग आलाय, आता याला मारायला. शेवटी आपण सगळे कोल्हापुरात येतोय. आपण एका लिमिट नंतर नाहीच सहन करूच शकत नाही. तर असं तुम्हाला वाटलंय का की आता ह्याला पकडून बडवलंच पाहिजे, त्याशिवाय उपयोगच नाही याचा, याला थोडा आता दाखवायलाच लागतं? हा म्हणजे भरपूर वेळा वाटलंय माझ्यासोबत असं, झालं भरपूर जरा. वेळा वाटलंय. हो, माझ्यासोबत काय झालं ऑफिसमध्ये. म्हणजे मी क्लायंट लोकेशनला माझं होतं काम. तर 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 तिकडचा मॅनेजर थोडासा वांड होता, स्ट्रिक्ट होता. मग थोडंसं 4 वाजता लवकर घरी जायचं होतं, घरी 4 वाजता. तर मी त्या सरला, म्हणजे सर तिथं नव्हता, मॅनेजर नव्हता तिथं डेस्कवर, म्हणून त्याला टीम्सवर पिंग केला आणि मी निघलो, घरी गेलो. तर भावानं, मी 4 वाजता गेलो घरी, तर भावानं माझा लावायला फुल डे लिव्ह लावला. फुल डे लिव्ह म्हणलं, मी 4 वाजता गेलो, म्हणलं ना माझा म्हणजे ऍटलीस्ट लावा पाहिजे होता, तर ह्या भावानं फुल डे लावला. मग मी माझ्या मॅनेजरला मी सांगितलं की बाबा असं आहे ना लावला लिव्ह. मग ते मला थांब म्हटलं, मी करतो. मग त्यानं फुल डे लिव्ह कॅन्सल करून हाफ डे लिव्ह लावला, म्हणजे माझ्या मॅनेजरनं. तर ज्या मिनिटाला त्यानं म्हणजे डे लिव्ह लावला, त्याच्या नेक्स्ट मिनिटाला परत त्यानं कट करून परत आणि फुल डे लिव्ह लावला. म्हणजे विचार कर, असला माझा जो होता तो मॅनेजर. म्हणजे आमच्या मॅनेजरची त्याची त्याच्यासमोर व्हॅल्यूच नव्हती. का तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन काम करता, ह्याचा त्याला माझ होता. आमच्या लोकेशनला येऊन तुम्ही काम करताय, त्याच्यामुळे मी सांगेल ते रूल असं होतं. म्हणजे नेक्स्ट मिनिटाला त्या भावानं लिव्ह कट केला, फुल डे लिव्ह टाकला माझी 4 वाजता जाऊन. पण त्यावेळी कट केला. आमच्या मॅनेजरला म्हणलेलं मी, इसको बाहेर किती मिळणं ते म्हणलं. मग फिर इसको बता दो हाफ डे फुल डे लिव्ह क्या होता है. काय झालं, काय केलास का नाही परत? तो मला बाहेर भेटलाच नाही रे. अजून आणि पण कुणाचं आहे भेटत तसं स्टोरी? माझी एक आहे तशी स्टोरी, म्हणून मी प्रश्न विचारलेला. सांग मी सांग. म्हणून पण मी गेल्या वर्षी आपण 1 आठवड्यापासून प्रश्नांची त्याची उत्तराची तयारी करूनच नाही तर. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर तयारमध्ये आहे. त्यांना रिव्हर्स सायकोलॉजी वापरल्या. तो पहिला आन्सर शोधलाय, त्याच्यावर क्वेश्चन बनवलाय. मैं पूछेगा मैं बताएगा. हे खरं. बरं ऐका की, काय झालेलं, साताऱ्यामध्ये मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला ऍज अ टीचर म्हणून जॉईन झालेलो. 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सातारा नंतर एक हायवे सोडला ना की त्या एका साईडला आहे ते कॉलेज. आणि त्या कॉलेजचा माझा एक्सपिरियन्स म्हणजे पहिल्यापासूनच खराब होता. तिथं माणसं म्हणजे माणसाला किंमतच द्यायची नाही. फक्त तुमचं काम आणि काम, दुसरं काहीच त्याला म्हणजे व्हॅल्यूच नसायची. मी आणि माझा मित्र, म्हणजे MSCचा मित्र, आम्ही 2 जण जॉईन झालेलो. आणि पहिले 2 आठवडे आम्हाला कुठलंही लेक्चर वगैरे दिलं नव्हतं, फक्त प्रॅक्टिकल करायला सांगत होते. आणि 2 आठवड्यानंतर मग मला एक लेक्चर दिलं, आणि ते लेक्चर होतं 4 ते 5 या टाइम मध्ये. आणि मी जे काय होतं ते शिकवलं वगैरे सगळं, आणि 4:55 ला म्हणजे झालं माझं जे काही शिकवायचं होतं ते सगळं झालं. मग मुलं दंगा करायला लागली. सकाळी 9 ला चालू व्हायचं ते कॉलेज आणि 5 ला सुटायचं. तर मुलांना पण बास व्हायचं ते, म्हणजे भरपूर त्यांच्यावर पण प्रेशर असायचं. मग 4:55 ला मुलं दंगा करायला लागली, सर सोडा, भरपूर आम्ही म्हणजे भरपूर प्रेशर आहे, काम आहे, लिखाण असतं, असं असतं तसं असतं. मग मी पण म्हटलं ठीक आहे, म्हटलं 5 ला तसंही कॉलेज सुटतं, तर 5 मिनिटच वेळ राहिलाय, असाही तसाही. पण मी सोडून दिलं. आणि ऍक्च्युली सोडलं पण का, कारण दुसऱ्या एका क्लासमधून मुलं बाहेर पडलेली, म्हणून मी पण त्यांना सोडून दिलं. कारण एकतर माझ्या मनावर कसली घेतली माणसं 1 नंबरची बेकार आहेत. कोणी सुद्धा समजून घेत नाही, सगळे एकदम अंगावरच येतात. बट तो दिवस गेला, मी काय जास्त लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी बोर्ड मिटिंग होती, आणि पहिल्यांदा त्या कॉलेजमध्ये माझी मिटिंग होती. आम्ही सगळे बसलोय आणि स्टार्ट झालं, एक काहीतरी सब्जेक्ट वगैरे म्हणजे झालं, डिस्कशन झालं. नंतर मग जो प्रिन्सिपल होता त्यानं नाव घेतलं की मिस्टर अमन मुजावर कोण आहे, उभा राहा म्हटलं. मी एकदम लास्टला बसलेलो, मला उभं केलं, मी उभं राहिलो. मग म्हटलं, काल तू किती वाजता लेक्चर सोडलास? मी म्हटलं, सर माझ्या टाइमनुसार सोडलं. तुझ्या टाइमनुसार कॉलेज चालतं का माझ्या टाइमनुसार कॉलेज चालतं? मला पण आला राग. मी म्हटलं, सर तुमच्या पण टाइमनुसार कॉलेज चालत नाही, माझ्या पण टाइमनुसार कॉलेज चालत नाही, कॉलेजचे जे टाइम आहे त्यानुसार कॉलेज चालतं. तर म्हटलं, मग तू 4:55 लाच का सोडला?
हा म्हटलं सर जेवढं मला शिकवायचं होतं, जेवढं चार्ट वरती होतं मी तेवढं शिकवलं, आणि हा. तसंही 5ला कॉलेज सुटणार होतं मुलांच्यासाठी, म्हणून मी 5 मिनिटं अगोदर सोडलं. तर तू कॉलेजचा मालक झालास काय? हट तू काय शिकलास म्हणून लई शहाणा झालास काय? म्हणजे लिटरली असा शब्द विचारला. तुम्ही इथे शिकून येताय आणि आमच्या डोक्यावर चढताय, तुम्हाला अक्कल नाही काय नाही. तिच्या आईला म्हटलं 5 मिनिटं अगोदर सोडलंय तर एवढं बोला, एवढं हा म्हणजे जसं काय खूप मोठा गुन्हा केला. मग माझं पण डोकं सटकलं. म्हटलं सर तुम्ही माझ्या 5 मिनिटाची जर असं व्हॅल्यू करणार असाल तर मग दुसऱ्याचे टीचरचे पण बघा. माझ्या अगोदर बाजूचा क्लासरूम होता, त्यांनी पण सोडलेलं क्लास आहे, तर कुणी हम्म. सोडलेलं. म्हणलं मला काय माहित, मी टाइम टेबलच बघत बसू काय? मग म्हणतोय सिनियर बरोबर असं बोलायचं असतोय काय? म्हटलं सर सिनियर बरोबर आहे म्हणून मी व्यवस्थित बोलवलंय. दुसरं बरोबर आहे. कोणतं असतं तर कानाखाली मारून बोललो असतो. असं म्हटलं बोलला? रिझाईन द्या आत्ताच्या आत्ता. हा, तो ऐक की, मग तो म्हटला रिझाईन द्या आत्ताच्या आत्ता. म्हटलं मी का रिझाईन देऊ? मी काढतो तुला. ठीक आहे म्हटलं, काढा म्हटलं. झालं, मग दुसऱ्या दिवशी रिझाईन दिलं, घरी वापस आहे तसं. बाई Sentence आजपासून केला गेला. माझ्या मनात तुझ्याबद्दल रिस्पेक्ट वाढली. थरथर खाताना सोडलं तर तुला. पण एक प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? काय झाला, त्या हरामखोरांनी जॉईन होताना माझं 12वीची ओरिजिनल मार्कलिस्ट ठेवून घेतलेली, आणि ती अरे मार्कलिस्ट त्यांनी 6 महिन्यानंतर देणार होते. जी 12वीची ओरिजिनल मार्कलिस्ट अजूनही त्यांच्याकडे आहे माझी. बापरे. आणि ते काय म्हणतात, जर तुला 12वीची ओरिजिनल मार्कलिस्ट पाहिजे असेल तर हं. 3 महिन्याचा पगार दे हा, आणि मग घेऊन जा. हा. मग मी म्हंटल घेऊन टाका, लाईट गेलेली आहे माझ्याकडची. सत्य आहे, सत्य आहे. होय. बहुतेक तू सांगितलंस ते एकदम खरोखर आहे. काहीतरी विषय गेला बहुतेक झाला. मार्कलिस्ट मिळत नाही लवकर आता. आता मार्कलिस्ट आता काय मिळत नसते. नकोच मला मार्कलिस्ट नको, त्यांचं तोंड बी नको. त्या हायवेवरून जाताना मला कॉलेज दिसलं तरी माझ्या मनात असं राग येतो. आहे हे आपलं एक्सपिरियन्स ओके. कुठला? बॉस बरोबर, मॅनेजर बरोबर भांडलेल्याचा. हो, हो. काय होतं बरं, आमच्या अशी 2 टीम होते, एक फ्रंट एंड बॅक एंड. आणि बॅक एंडचं काम झाल्यावरच फ्रंट एंडचं काम करता येत होतं असं. मग एक फीचर होता, तो फीचर आम्ही फ्रंट एंड वाल्यांनी खूप वेळ लावला द्यायला. म्हणजे जे IT मध्ये असेल त्यांना स्प्रिंटचं कन्सेप्ट माहिती असेल. 2 आठवड्यात एक काम स्पेसिफाय करतात आणि हे 2 आठवड्यामध्ये हे काम करेल. मग ते स्प्रिंट ओलांडून काम गेलं, ते म्हणजे पुढे गेलं. ते Spillover झालं. मॅनेजर स्पिलओव्हर झालं. मग ते मॅनेजरने मीटिंग बसवला, असं का व्हायला लागलं, फ्रंट एंड टीम मागं का पडायला लागलं. मग त्या दिवशी म्हणजे मी नवीनच होतो त्यावेळेला, किती एक 6-7 महिने झाले असतील, किंवा म्हणजे एक्सक्लुडिंग इंटर्नशिप. हम्म. ते त्यानं डायरेक्ट आम्हालाच विचारलं. मग ते फ्रंट एंड टीम गप्पच बसली. तो मॅनेजर जर असं बॅक एंड टीमचा हे होता रे, म्हणजे जवळचा होता त्यांच्या. हा, त्यांचा समर्थक. आणि फ्रंट एंड काय काम करत नाही, Favor. किंवा हम्म. ना काय यांचं काम नसते तेव्हा असं. मग त्याला त्या दिवशी म्हणजे काय आलं कोण असतो, मी कधी असं बोललो पण नव्हतो कोणाला. पण त्याला असं मी खूप, तुम्हाला असं वाटतंय की आम्ही कामच करत नाही काय, तुमचं बॅक एंड टीमनं जर आम्हाला लवकर दिलं तर आम्ही लवकर, असं मोठ्यानेच बोलायला लागलो रे. अरे बापरे. आणि हा. हा, आणि म्हणजे त्यावेळेला कळालं की पॉलिटिक्स काय असते म्हणजे ह्याच्यामध्ये, टीम मध्ये. पण तो टीममध्ये, हो. त्याचं म्हणजे आमचा एक सिनियर इंजिनियर होता, त्याच्याबरोबर वाकडं होतं म्हणताना तो त्याचा राग आमच्यावर काढत होता रे, फ्रंट एंड टीम बरोबर मला लीड करायचं म्हणून. मग ते त्याला लई बोललो त्याला काय त्या दिवशी. माझ्यासोबतचा जो हे होता का नाही बरोबरचा, त्याला पॅनिक अटॅक आला तिथं. तो जाऊन झोपला, उलटी गेला तो, त्याला कळायचं बंद अरे झालं बापरे. बाबा. म्हणजे एवढं मोठं तो म्हणजे एवढा विषय. सगळं झालं. मीटिंग मधनं बाहेर आलो, ह्यो म्हणा अरे मला कसतर व्हायला लागले म्हणला नाही. ते रेस्ट मध्ये असते की तिथं पाठवलं त्याला, तिथं जाऊन झोपलाय आणि घाम येऊन त्यानं उलटी केला डायरेक्ट. अरे त्याला बाप. पॅनिक अटॅक आला, अशी सिच्युएशन झाली. त्या दिवशी मी पण लई बोललो रे त्या मॅनेजरला. मॅनेजर नंतर येऊन बोलला मला की नाही असं नसते, म्हणजे तू तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकतोय हे ते, पण मला दुसऱ्याला मेसेज करण्यात होता. मग मी पण म्हणलं मग तुम्ही आमची का मारायला लागलाय त्यामध्ये. बिनकामाची. आणि मी असं कधीच रिॲक्ट करत नाही. फर्स्ट टाइम मी माझं रिॲक्ट झालं, मग तुमचं पण काहीतरी चुकतंय, तुम्ही बघा या होत्या. त्यानंतर कधी असं झालं नाही खरं, म्हणजे मी कधी असं करायलाच गेलो नाही. माझी हिंमत पण नव्हती, अजून पण होत नाही कुणाला असं जाऊन बोलायचं, म्हणजे कामाच्या बाबतीत.
पण त्या दिवशी काय झालेलं कोणास ठाऊक, तो जास्तच करत होता रे जरा माझ्यात मला बोललेलो. आणि त्याच्यावर एवढं झालं की त्या दुसऱ्या माणसाला पॅनिक अटॅक आला. तो दोन ते शहाजी प्रो म्हणते. म्हणलं भारी. सर्वेश तुला किंवा किशोर तुला आता ते सेम क्वेश्चन. मला एकदा नाही, असा मला एक्सपिरियन्स तरी आलेला. पहिलंच काम माझं म्हणजे असं ऍज अ सिव्हिल इंजिनियर पास आउट झाल्यानंतर काय करायचं करत 1-2 वर्ष इकडे तिकडे एमपीसी मध्ये गेली. तिथनं मग परत लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन नंतर परत काम चालू झालं कंटिन्यू परत. त्यावेळी पहिलंच माझं काम ऍज अ सिव्हिल इंजिनियर मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं एक रोडचं कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि त्यावरती माझ्यावरती इन्स्पेक्शनसाठी एक इंजिनियर असतात, ज्युनियर इंजिनियर म्हणून असतात. तर ते साईटवरती येणार होते. त्यावेळी आज कळालं की बाबा येणार आहेत. आणि काम होतं डांबरीचं काम चालू होतं. आणि ऍज पर एस्टिमेट जे काय स्टँडर्ड असेल ते सगळे फॉलो करून स्टँडर्ड प्रोसिजरनुसार आमचं काम चालू होतं. ठीक आहे म्हणलं, हा येणार आहे, पहिलीच विजिट, मला माहित नाही काय करतात नेमकं. हे आला, बघितला इथं जरा जाडी कमी आहे, इथं जरा हे असं आहे तसं आहे. ठीक आहे म्हणलं, करून घ्या. मग झालं ते मॅचअप वगैरे करून घेतलं. आणि परत ते झालं, मॅचअप करून घेतलंय, सगळं बघितलं, आपण स्वतः डोळ्यानं बघितलं की बाबा इथे असं ह्या जाडीनं एवढं मटेरियल पडले. तरी पण तो नाही, आता ते बिलात कमी करायला लागणार, मग असं करायला लागणार, तसं करायला लागणार. मी म्हणलं, साहेब म्हणलं बघा, मी पहिलं काम घेतलंय म्हणलं, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसांशी जर असं वागणार असला तर हे काय बरोबर होणार नाही. मग मी असं जरा नॉर्मल टोन मध्ये बोललो, पण माझा आवाज जरा मोठा होता. ते त्याला वाटलं, त्याला मी बोलायला लागलोय असं त्याला वाटलं. जेव्हा ते कॅसेट चालू केला, सगळी नवीन पोरं अशीच असताय, मला काय अनुभवी माणसाचा ऐकू वाटत नाही काय. म्हणजे कॅसेट सुरू केला, म्हणलं पहिलं काम आहे, काम पूर्ण होऊ दे, त्यानुसार तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला बिल करा त्या पद्धतीने करा, काम पहिला कम्प्लीट करूया म्हणलं, बाकी नंतर बघूया. नाही तुम्ही तसंच करताय, काय बरोबर नाही तुमचं वागणं सुधारा, तुमचं असं करा तसं करा. ठीक आहे म्हणलं, जावा म्हणलं तुम्ही, नंतर आपण भेटूया, नंतर बोलूया म्हणले. यावर आपण ते गेला, परत दुसऱ्या साहेबाला पाठवला, मी जात नाही म्हणलं त्या साईडवर. स्किपच केला की तुला त्याला इथे पहिलंच काम असते ना, आपल्याला नेमकं काय कळत नाही, नेमकं कसं वागायचं, काय बोलायचं, काय असते. नंतर मग हळूहळू जसं ही पोरं सांगत गेली, बाबा नाही असं नाही, असं बोलायचं नाही, त्यांच्या हातात पण अधिकार असतात. बरोबर. माझ्यावर झालेला इन्सिडेंट म्हणजे दोन इन्सिडेंट आहेत की ज्याच्यामध्ये असं रेज नाही, पण एक डिसअपॉइंटमेंट आहे मी असं नॉर्मली रेज होत नाही कुठं. पण एक शॉकिंग इन्सिडेंट म्हणजे, एक तर पहिल्यांदा ज्यावेळी जॉईन झालेलो विप्रोमध्ये, त्यावेळी नॉर्मली ट्रेनिंग नंतर काय असतात की असं इंटरव्ह्यू द्यायचे असतात, आणि कंपनीमध्येच इंटरव्ह्यू द्यायचे आणि त्याच्यावरनं प्रोजेक्ट मिळायचे. मग एका इंटरव्ह्यूसाठी आम्ही क्लायंट लोकेशनला गेलो होतो. मग क्लायंट लोकेशनला जायचं आणि तिथं जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा. मग तिथं इंटरव्ह्यू देताना आमच्याकडून सगळं इन्फॉर्मेशन करून घेतली. म्हणजे आमचं ट्रेनिंग एका स्टॅकवर झालेलं, आणि त्याने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर म्हणला की काम त्याच्यावर नाही आहे, काम टेक्नॉलॉजी आहे, आणि तुम्हाला हे काय म्हणायचं, सपोर्टवर काम करायला लागणार, आणि तुम्ही रेडी आहे काय. मग त्यावेळी काय झालं की आम्ही शिकलेलो जे स्टॅक होतं ते असं डेव्हलपर स्लॅश असं पाहिजे ETL स्टॅक होता, तो ETL डेव्हलपरचा स्टॅक होता. मग आमचं जे ट्रेनिंग झालं होतं, मग ते आम्ही म्हणलं की जर पॉसिबल असेल तर ETL डेव्हलपर आहे, त्यांच्यात होतं ते, त्या प्रोजेक्टमध्ये ETL होतं. मग आम्ही म्हणलं की माझ्यावर अजून एकटा होता की मी आणि माझं ज्यावर ट्रेनिंग झालेलं त्याचं. मग त्यानं म्हणलं की आम्हाला जर डेव्हलपर मिळालं ETL तर बरं होईल. मग तो काय म्हणला, ठीक आहे 5 मिनिट द्या म्हणला, आणि तो आला, थोडं जाऊन बाहेर आला, आणि तो मला म्हणला की आम्हाला येऊन म्हणला की तुम्ही 2 जण आहे, आम्ही काय करू शकतो की एकाला ETL डेव्हलपर देऊ शकतो आणि एकाला सपोर्ट देऊ शकतो. तुम्ही ठरवा की कुणाला डेव्हलपर पाहिजे आणि कुणाला सपोर्ट पाहिजे. मग आता असं केल्यावर आम्हाला स्पॉटमध्ये टाकला ना त्यानं. मग दोघांना पण असं टाकल्यावर मग आम्ही काय म्हणणार की कोण सपोर्टसाठी कोण रेडी होणार, नाहीच ना. मग काय सरळ म्हणलं त्याला की घ्यायचं असलं तर आम्हाला असं ऍज अ दोघांना पण डेव्हलपर घ्या,
नाहीतर मग आम्ही इंटरेस्टेड नाही या प्रोजेक्टसाठी म्हणून सांगितलं त्यांना. असं आम्ही हम्म. दोघांनी ठरलो आणि त्या मॅनेजरला सांगितलं सेम की हम्म. असं आहे. मग ते म्हणलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे, आम्ही तुमच्या इच्छेच्या मागे जाऊन काय करणार नाही, कारण तुमचे करिअर आहे आणि तुम्ही काय करणार नाही. तुम्ही ठीक आहे, ठीक आहे म्हणला, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, यू कॅन गो म्हणला. आणि आम्ही तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी त्यानं काय केलं माहितीये काय, दुसऱ्या दिवशी त्याने एस्केलेशन मारला आमच्या मॅनेजरला, जो बेंच मॅनेजर होता त्याला, आईला. की ही लोक नॉन कम्प्लायंट आहेत आणि जे त्यांनी कामाला नकार दिलाय आणि आय, आय, आय. ह्यांना अजून फ्रेशर आहेत आणि हे डेव्हलपरची मांग करतायत आणि हे कम्प्लिटली अनप्रोफेशनल बिहेवियर आहे. आणि ह्याला त्यानं आमच्या बेंच मॅनेजर आणि त्याच्या मॅनेजरला दोघांना हे करून एस्केलेशन मारलेला. हम्म. त्यामुळं दुसऱ्या दिवशी आम्ही दोघंजण कॉल्सवर कॉल्स, बेंच मॅनेजर, त्याचा मॅनेजर, मग तो सगळा पूर्ण झोल झाला. मग बेंच मॅनेजरनं ॲज त्याला रिस्पॉन्स म्हणून आम्हाला फोर्सफुली एका सपोर्ट प्रोजेक्टमध्ये टाकला, तो पण 24/7, आणि म्हणलं की ह्याच प्रोजेक्टमध्ये जायचं आणि हे प्रोजेक्ट सोडून दुसरा प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार नाही आणि हे नॉन निगोशिएबल आहे आणि बापरे. तेच प्रोजेक्ट मिळणार तुम्हाला. हम्म. मग तो एक इन्सिडेंट मग आहे. काय केलं तुम्ही मग मग नंतर त्यातनं मग बाहेर कसं आला की नाही आला पाहिजे नाही आलो बाहेर टेक्नॉलॉजी रिझाईन. हा अच्छा, तेच. मग डायरेक्ट रिझाईनच केला. त्यावेळी काय केलं की जॉईन केलं तो प्रोजेक्ट. तर दुसरा इन्सिडेंट तोच आहे की जॉईन केला तो प्रोजेक्ट 24/7 सपोर्टचा. मग त्यावेळी जॉईन केलं, त्यावेळी मॅनेजरशी बोलणं झालं की असं आम्हाला असं काइंड ऑफ फोर्सफुली झालंय. मग तो पण म्हणला ठीक आहे, मॅनेजर त्या प्रोजेक्टचा जिथं जॉईन झालं तिथं, ठीक आहे म्हणला, तुम्ही काय काय काम करा, एक वर्ष इथंच काम करा, 1 वर्ष तुम्ही ट्रेनिंग घ्या दुसरं काय तर, आणि मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये किंवा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्रोजेक्टमध्ये देऊन देतो आणि तुम्हाला 1 वर्षानंतर मी रिलीज करतो म्हणला, तुम्ही 1 वर्ष काम करा इथं. मग आम्ही काय फ्रेशर आहे, काय निगोशिएट करणार. मग तो म्हणला ठीक आहे म्हणला, आम्ही दोघं पण म्हणलो ठीक आहे. मग आम्ही 1 वर्ष तिथं त्या प्रोजेक्टमध्ये ॲज अ सपोर्ट 24/7 नाईट शिफ्ट वगैरे सगळं केलं. आणि दुसऱ्या वर्षी मी असं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही असं विचारलं की आम्हाला रिलीज किंवा काय डेव्हलपर म्हणून काय मिळणार काय. मग तो म्हणला ठीक आहे, तुम्ही काय करा, तू जावा शिक आणि तू पायथन शिक. ठीक आहे. मग ठीक आहे म्हणलं, आम्ही जावा आणि पायथन शिकून घेतो. मग आम्ही त्यांना जावा शिकला, मी पायथन शिकलं. मग ते शिकून 1-2-3 महिन्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही कॉन्फिडेंट आहे, आम्ही काय करायचं यानंतर. मग तो म्हणला की आता ओपनिंग्स नाहीत जावाला पण आणि पायथनला पण, आपण काय करूया, अजून एक 6 महिने वेट करूया आणि तुम्ही 6 महिन्यानंतर आपण अनेकदा ट्राय करूया, असं म्हणलं. कसलं सप्पा रे. मग असं झाल्यावर मग म्हणलं की अनेकदा आम्ही त्याला प्रायव्हेटमध्ये जाऊन विचारलं की मला रिलीज मिळू शकते का नाही. तो म्हणला रिलीज तर काय मिळणार नाही बघ, तुझं डिसेंबरपर्यंत झालेलं आहे एक्सटेंड अलोकेशन. मग ते जोपर्यंत अलोकेशन संपत नाही तोपर्यंत मी काय तुला रिलीज देऊ शकत नाही प्रोजेक्टमधून. ठीक आहे. मग त्यानंतर मग माझ्या डोक्यात चालू झालं की सोडायचं आहे. आणि मग त्यानंतर 1-2-3 आठवडे त्याच्यावर विचार केला आणि डायरेक्ट रिझाईन मारला. मग तो मॅनेजर पळत आलेला माझ्याकडे. बापरे. तो साऊथ इंडियन होता आणि त्याला हे येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं, तरी पण ये क्या किया रे, ये क्यों किया रे, इसलिए आपके वजह से सगळं. त्याला मी डायरेक्ट सांगितलं की मग त्याला तेच म्हणलं की यू ओनली सेड दॅट की आय वोंट गेटिंग रिलीज फ्रॉम दिस प्रोजेक्ट, सो आय डिसाइडेड टू मूव्ह ऑन. मग ठीक आहे. मग तो त्यावेळी 2 महिनेच होता नोटीस पिरियड. आणि त्यांना काय झालं की माझा रिसोर्स माझ्या ह्याला त्यांना मिळत नव्हता, प्रोफाईलला दुसरा कोण रिसोर्स. मी फेबमध्ये रिझाईन मारलेला, फेब आणि मार्च 2 महिने होतं. आणि मार्चमध्ये एप्रिलच्या कुठल्या तर पहिल्या आठवड्यात माझं हे होतं रिलीज की नोटीस पिरियड एंड होता आणि माझं संपणार होतं. मग त्यांना मिळत नव्हता म्हणून परत त्यांना मार्चमध्ये मला रिक्वेस्ट केला की आम्हाला रिसोर्स मिळत नाही आणि तू 2 महिने एक्सटेंड करणार काय. मग ठीक आहे म्हटलं, एक्सटेंड केलं की मे आणि जून एक्सटेंड. कारण
जाऊन येत आहे. कारण माझं पण प्लॅन तसाच होता ना, मी म्हणलेलं मागच्या ह्याच्यात पण की इधर VIT किंवा सीटॅक. मग VITचं ऍडमिशन पण म्हणजे चालू होणार होतं ते जुलै नंतरच चालू होणार होतं आणि सीडॅक पण जुलैमध्येच असायचं. मग तसं पण मला जुलैपर्यंत काय काम नव्हतं, तेवढाच पैसा घेतला 2 महिन्याचा एक्स्ट्रा. तेवढंच. अच्छा. नाईस आणि नाईस. नोटीस पिरियड वर काम कसं असायचं मग, निवांत का नेहमी सारखंच? निवांतच की, आता त्यांना गरज आहे ना त्यांनी माझी, केलं नाही मला किंवा नाही त्यांची केलं. गरज नाही. हा. आता त्यांना रिसोर्स मिळत नाही आहे, माझं व्हॅल्यू वाढली ना. होय बरोबर आहे की. मग मी त्यांना म्हटलं की मी रिक्वेस्ट केली त्याने मग. मग त्यावेळी मी 2 महिने नाईट शिफ्ट नाही केली. अच्छा. नाईट शिफ्ट नाही तेच करणार म्हणून म्हणतो. सांगितलं. रिस्पेक्ट रेग्युलर कमाया शिफ्ट भाईने. मध्ये